झी 24 तास एक पाऊल पुढे। या 26/11 हल्ल्यातल्या जे शहीद झाले होते ते कामटे यांचे नातेवाईक वंदना चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। 26/11 ची घटना ही देशाला थरारजनक अशी घटना होती आणि सर्वच भारतीयांना अतिशय मोठा धक्का बसला होता। मी या घटनेला किंवा आजच्या फाशीला दोन दृष्टीने बघते। एक तर जगभरात मला वाटतं भारतामध्ये न्याय व्यवस्थेवर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे, आपण त्याचा आदर करतो, हा संदेश जगाला गेलेला आहे। दुसरं म्हणजे टेररिझमच्या विरोधात, अतिरेकी कारवायांच्या विरोधात आपला देश कडक कारवाई करतो, हा सुद्धा संदेश जगभर केलेला आहे। वैयक्तिक दृष्ट्या बघता आमच्या परिवारात हुतात्मा अशोक कामटेंचं गेलं, पण असे ऑफिसर्स, बाकी इतर पोलीस आणि त्याचप्रमाणे अतिशय निरपराध अशा लोकांचे पण कुटुंबांत उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे ती सल आम्हाला सगळ्यांना सोसावी लागतच आहे। तसं पाहिलं तर 4 वर्षात संपूर्ण न्याय प्रक्रिया होऊन म्हणजे ट्रायल कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि प्रेसिडेंट्स अपील पर्यंत ही संपूर्ण कारवाई अतिशय रीतसर झाली आणि त्या मानाने लवकर ही फाशी दिली गेली असं मला वाटतं। विनीता कामटे यांच्या बहीण आहे, तर हे जेव्हा एक्झिक्युशन झालं त्यावेळी तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का आणि कामटे कुटुंबियांची काय प्रतिक्रिया यावेळी? सकाळी मला प्रेसच्याच काही आपल्या मित्रमंडळींचे फोन आले की असं असं झालंय, तुम्ही टीव्ही बघताय का? मी 7:30ला टीव्ही लावलेला नव्हता, पण ताबडतोब मी तिला देखील रिॲक्शन इमिजिएट होती की मी तिला फोन केला आणि तिला पण माहिती झालेलं होतं ते ऑलरेडी। ती कूल होती आणि दिस वॉज टू हॅपन सम डे ऑर दी अदर, दॅट वॉज अ रिॲक्शन। आज अशोकच्याच आवडत्या कुत्र्यावर ऑपरेशन व्हायचं होतं, त्यामुळे ती तिथं गेलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।